नमस्कार, आरवी प्रांजूस किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कांदा भजी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा, मी ते 3 ते 4 कांदे, 4 कांदे मीडियम साईजचे असे उभे चिरून घेतलेत बघा, एकदम पातळ चिरलेले आहेत। बेसन घेतलेलं आहे बघा, रवा घेतलेला आहे 2 ते 3 चमचे हा रवा आहे। तुम्ही बारीक मोठा कसा असेल तसा रवा घ्या, हा बारीक रवा आहे। लाल तिखट घेतलेला आहे, मीठ चवीनुसार, ओवा आणि ठेचा घेतलेला आहे। तुम्ही याच्याऐवजी मिरची बारीक करून घेतली तर चालेल। तर आपण पहिल्यांदा कांद्याला मीठ आणि रवा लावून घेणार आहे। आता आपण घालूया मीठ चवीनुसार आणि रवा। हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण। चांगला रवा आणि मीठ चोळून घ्यायचं आहे कांद्याला। इथे बघा रवा आणि मीठ मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे 10 मिनिटं असंच ठेवून देणार आहे, म्हणजे याला चांगलं पाणी सुटेल। कांदा 10 मिनिटं चांगला भिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण बाकीचं घालणार आहे। लाल तिखट, ओवा घालणार आहे, ओवा टाकलेला आहे बघा, ते ठेचा घेतलेला आहे तो। आता आपण हे मिक्स करून घेऊया सगळं घेतले। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करत बेसन घालून घेणार आहे। आपलं अशा पद्धतीने पीठ तयार आहे। मी तेवढं बेसन घेतलेलं आहे, याच्यात थोडंच बेसन मी घातलेलं आहे, जास्त पण बेसन घालायचं नाही। इथे मी पाणीचा वापर केलेला नाही अजिबात बघा, त्या मिठाचं पाणी जे सुटलेलं होतं त्या पाण्यातच हे भिजवून घेतलेलं आहे पीठ मी। आता तयार आहे, तर आपण भजी सोडूया। इथे बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता आपण काय करूया, भजी सोडून घेऊया। इथे बघा आता आपण भजी हलवून घेऊया। गॅस कसा मीडियम ठेवा। आपली मस्त अशी भजी भाजलेली आहेत बघा। आता आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण सर्व भजी करून घेणार आहे। इथे बघा आपली मस्त अशी गरमागरम भजी तयार आहेत बघा, किती छान झालेले आहेत आणि कुरकुरीत पण झालेले आहेत बघा। छान कलर पण आलेला आहे भज्यांना। तुम्ही अशा पद्धतीने नक्की भजी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती। तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।